नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर मित्रांनो, नुकतीच जी आहे ती नागपूर महानगरपालिका भरतीची कर सहाय्यक आणि क्लर्क आणि टायपिस्टसाठीची जी एक्झाम होती ती पार पडलेली आहे। 7 ऑक्टोबरला याचा जो आहे तो पेपर जो आहे तो संपलेला आहे। जवळपास 3 शिफ्टमध्ये ही परीक्षा घेण्यात आलेली आहे आणि एकाच दिवसामध्ये ही परीक्षा संपलेली आहे। तर जाणून घेऊया की पेपर कसा आला होता आणि कट ऑफ जी आहे ती कितपर्यंत जाऊ शकते आणि याची ॲन्सर की तुम्हाला कधी पाहायला मिळेल। तर मित्रांनो, जसे तुम्हाला माहीतच आहे की याची एक्झाम जी आहे ती TCSने घेतली होती आणि TCS जवळपास 5 दिवसामध्ये तुम्हाला ॲन्सर की देत असते, हे तुम्हाला माहीतच असेल। तर आता 7 तारखेला एक्झाम झाली, तर 7 आणि 5 म्हणजे 12 ते 13 तारखेला तुम्हाला याची ॲन्सर की बघायला मिळणार आहे। तर पेपर्सची लेवल बघतो म्हटलं तर इझी टू मॉडरेट याची लेवल होती। एकदम याला कठीण पण म्हणता येणार नाही आणि एकदम इझी होता असंही म्हणता येणार नाही, कारण की जो मॅथचा सेक्शन होता तो या ठिकाणी खूप मॉडरेट लेवलचा आणि टाईम कन्झ्युमिंग या ठिकाणी विचारला जात होता। या ठिकाणी खूप सारे अरिथमॅटिकचे प्रश्न विचारले जात होते, जसे सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आणि असे लॉंग पॅटर्नचे क्वेश्चन ज्यामध्ये टाईम भरपूर लागतात आणि कॅल्क्युलेशन पण थोडे मॉडरेट लेवलचे या ठिकाणी विचारले होते। त्यामुळे पेपर खूप सोपा होता असं म्हणू शकत नाही। आणि मराठीमध्ये पण काही असे प्रश्न होते की जे खूप पॅटर्न वेगळा होता। इंग्लिश थोडं या ठिकाणी इझी टू मॉडरेट लेवलचं होतं आणि GK जे आहे GK पण सुद्धा या ठिकाणी त्यांनी फिरून विचारलं होतं। जास्तीत जास्त क्वेश्चन त्यांनी करंट अफेअर्सचे विचारले होते आणि ते पण सप्टेंबर महिन्याचे सुद्धा करंट अफेअर क्वेश्चन या ठिकाणी ते विचारत होते। आणि इतिहास, भूगोल यावर जास्तीत जास्त क्वेश्चन आले नव्हते। 1 ते 2 क्वेश्चन त्यावर बघायला मिळत होते। अवॉर्डवर देखील क्वेश्चन आले होते। तर अशा प्रकारे GK पण असं म्हणता येणार नाही की त्या ठिकाणी तुम्ही मॅक्झिमम मार्क्स स्कोअर करू शकता। तर या ठिकाणी जर तुम्ही कट ऑफबद्दल जर माहीत करून घ्यायची असेल तर या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या जास्त जागा नव्हत्या। जनरलच्या सर्वसामान्य जागा 5 होत्या। तर या ठिकाणी अंदाजाप्रमाणे असं सांगू शकतो की आपण मॅक्झिमम टू मॅक्झिमम टॉपर जो आहे तो या ठिकाणी टॉपरचे सुद्धा या ठिकाणी जवळपास 15 क्वेश्चन तर तो या ठिकाणी सोडू शकणार नाही। म्हणजे जवळपास 200मधून तुम्ही 15 क्वेश्चनचे 30 मार्क वजा करून घ्या, तर जवळपास 170 मार्काचा या ठिकाणी टॉपचा जो मुलगा असेल तो स्कोअर करण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे या ठिकाणी टॉपर 170च्या जवळपास असणार आहे। त्यामुळे कट ऑफ जी राहील ती जवळपास तुम्हाला 160च्या आजूबाजूला ओपनची कट ऑफ या ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि बाकीचे अदर जे कास्टवाले आहे त्यांची कास्ट जी आहे ती त्यांची कट ऑफ जी आहे ती जवळजवळ 140 ते 160 या रेंजमध्येच असणार आहे। कट ऑफ या ठिकाणी जास्त जाणार नाही। नॉर्मलायझेशनसुद्धा या ठिकाणी रोल प्ले करणार आहे 1-2 मार्काचा। त्यामुळे या ठिकाणी ज्यांनी पण 100 ते 150पर्यंत अटेम्प्ट म्हणजे ज्यांना विश्वास आहे की एवढे मार्क येऊ शकतात त्यांनी या ठिकाणी होप ठेवू शकता, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा 5-6 मार्क वाढणार आहे आणि अकॉर्डिंग टू द कॅटेगरी तुमचे सिलेक्शन जे आहे ते होणार आहे। तर आणखी तुमचे काही या ठिकाणी क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तुमचे किती मार्क्स येऊ शकतात हे सुद्धा सांगा, त्यावर तुम्हाला रिप्लाय जरूर देण्यात येईल। धन्यवाद।